लग्नाला अवघे काही दिवसच झाले होते. डोळ्यात संसाराची सुंदर स्वप्न होती, पण सासरच्या लोकांची पैशांची हाव इतकी वाढली की लग्नाचे सुकलेले पाशही सुटले नाहीत आणि एका 25 वर्षाच्या उच्च शिक्षित नवविवाहितेने या जगाचा निरोप घेतलाय. पुण्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि मन सुन्न करणारी बातमी समोर येते. पुण्यातील चंदननगर परिसरात एका 25 वर्षाच्या नवविवाहितेने राहत्या घरात गळफास घेऊन आपलं जीवन संपवलंय. तेजस्विनी गोरख सोनवणे असं या दुर्दैवी मुलीचं नाव आहे. लग्न होऊन काहीच दिवस झाले होते, पण सासरच्या जाचाला कंटाळून अखेर तेजस्विनीने हे टोकाचं पाऊल उचललं. चंदननगर पोलिसांनी या प्रकरणी पती, सासू आणि सासऱ्याविरोधात हुंडाबळी आणि छळाचा गुन्हा दाखल केलाय. माहेरून 4 चाकी गाडी आण, फ्लॅट खरेदी करण्यासाठी पैसे आण आणि सोन्याची अंगठी घेऊन ये, यासाठी तेजस्विनीचा सतत शारीरिक आणि मानसिक छळ केला जात होता. पैशांच्या या हव्यासापोटी सासरच्या लोकांनी या मुलीला अशा वळणावरती आणून सोडलं जिथून तिला मृत्यू जवळ करावासा वाटला. या घटनेनंतर तेजस्विनीचे नातेवाईक प्रचंड आक्रमक झालेत. माझ्या लेकीचे मारेकरी सुटू नयेत अशी आर्तहाक मारत तिच्या वडिलांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही मुख्यमंत्र्यांना या प्रकरणात तात्काळ लक्ष घालण्याची आणि आरोपींना कठोर शिक्षा करण्याची मागणी केली आहे. आजच्या 21व्या शतकातही हुंड्यासाठी एका मुलीला जीव द्यावा लागतोय ही समाज म्हणून आपली सर्वात मोठी हार आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. या नराधम सासरच्यांना काय शिक्षा झाली पाहिजे, तुम्हाला काय वाटतं, आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. पुण्याच्या या घटनेचे सर्व अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या HPN मराठी न्यूज चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.